सायकलची. सायकलीची हो. 100 वेळा झाली आतापर्यंत सांगून, परत तीच. परत एकदा सांगा ना. बर. माझे आजोबा म्हणजे तुझे पणजोबा हे खूप मोठे ज्योतिषी होते माझ्यासारखे. केशवा नमस्कार. हा नमस्कार. माझ्यासारखे म्हणजे मी त्यांच्यासारखं ज्योतिषी आहे. आणि ते इकडचे खूप मोठे वैद्य होते. सगळ्यांना औषधं द्यायचे. तर गावोगावचे लोक त्यांच्याकडे औषधं घ्यायला यायचे. तर एक इंग्रज अधिकारी यायचा. त्याला होता पोटशुळाचा त्रास. पोटशुळा म्हणजे? पोटशुळ म्हणजे पोटात दुखतं खूप. अच्छा. तर आजोबांनी त्याला औषध दिलं आणि त्याचा आजार बरा झाला. मग त्या इंग्रज अधिकाऱ्यानं आजोबांना लक्षात ठेवलं. अच्छा. आणि कायमस्वरूपी जेव्हा तो इंग्लंडाला जायला निघाला, तो अधिकारी आजोबांकडे आला आणि आजोबांना म्हणाला, मिस्टर गोपाल कृष्ण, आय वॉन्ट टू गिव्ह यू समथिंग प्रिशियस. आणि त्याने त्याची लाडकी सायकल आजोबांना दिली. Yes. अशी सायकल कोणाकडेच नव्हती. हा. देखणी, उंची, शाही. त्यावर बसल्यावर खूप रुबाबदार वाटतो. बोलूताई गोष्ट का? ओ सान्या काका. आणि बरं का ठमे, काय? त्याच्यानंतर आजोबांनी वर्षानुवर्ष त्या सायकलीची व्यवस्थित काळजी घेतली. तशीच सायकलीने आजोबांची देखील. आणि आजोबा जेव्हा बाप्पाकडे जायला निघाले ना, तेव्हा त्यांनी मला बोलावलं आणि मला म्हणाले, केशवा, माझी विद्या आणि सायकल मी तुला देतो आहे. माझी विद्या आणि सायकल मी तुला देतो आहे. त्यांची काळजी घेशील ना व्यवस्थित? त्यांची काळजी घेशील ना व्यवस्थित? तर मी म्हणालो, हो. घेतो की नाही मी काळजी. हो दादा. दादा, जेव्हा तुम्ही बाप्पाकडे जाल हा. तेव्हा मला सायकल द्याल? तू घेशील ना सायकलीची काळजी पण? हो दादा, मी घेईन सायकलीची काळजी. दादा, तुम्हाला माहिती आहे का? काय? गोपाळ कृष्ण आजोबांनी तुम्हाला सायकलची गंमत सांगितलीच नाहीये. कुठली? सायकल उडते दादा. हो, मी परवा आले ना तेव्हा हळूच अंधारात उडत होती. उडत होती. हो, म्हणजे सगळ्यांसमोर नाही, काही आपली एकटीच अंधारात उडत होती. असेल असेल. पुढच्या वेळी तुला उडताना अशी दिसली की मला दाखव. हो. मग चालवायलाच नको, आपण त्याच्यावर बसून उडतच जाऊ. हो. चला.